नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. शिवजयंती चित्ररथ महामंडळातर्फे परंपरेनुसार गुरुवारी शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यानात प्रेरणा मंत्र म्हणून कार्यक्रमाला प्रारंभ झाला. महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक व जलाभिषेक घालण्यात आला. आज गुरुवार दिनांक 9 मे रोजी शिवज्योतींचे धर्मवीर संभाजी चौक बेळगाव येथे आगमन झाले. यावेळी विविध गड किल्ल्यांवरून आणण्यात आलेल्या शिवज्योतीचे स्वागत मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले. यानंतर शहरातील विविध भागातील तसेच ग्रामीण भागातील शिवजयंती उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शिवज्योत आणण्यास सुरुवात केली. यानंतर शहापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात शिवरायांच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले. प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर यांनी सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देत युवकांना शिवरायांचे विचार अंगी बाळगून त्यांच्या पदचिन्हांवर चालण्याचा सल्ला दिला. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाचे उपाध्यक्ष मालोजी अष्टेकर, कार्यवाह मदन बामणे, विजय पाटील, गणेश दड्डीकर, रणजित पाटील, महादेव पाटील तसेच अनेक शिवभक्त आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील वज्रमुट्टी या गावातील विद्यार्थिनी अंकिता कोन्नूर 10वी परीक्षेत 625 पैकी 625 अंक मिळवून राज्यात प्रथम आली. मल्लीगेरी मोरारजी देसाई वसती शाळेची विद्यार्थिनी अंकिता ही शेतकऱ्याची मुलगी असून तिचे प्राथमिक 1ली ते 5वी पर्यंतचे शिक्षण वज्रमट्टी येथे झाले. स्पर्धात्मक परीक्षेत यश प्राप्त करून नंतरचे शिक्षण मल्लीगेरी येथील मोरारजी देसाई वसती शाळेत झाले. तिचे वडील बसाप्पा शेती करत असून आई घरकाम करते. अंकिताच्या यशाबद्दल बागलकोट जिल्हाधिकारी जानकी के.एम., जिल्हा पंचायत मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी शशिधर कुरेर यांनी कौतुक केले. तामिळनाडूतील शिवकाशीजवळ एका फटाक्यांच्या कारखान्यात गुरुवारी स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी अग्नितांडव निर्माण झाले. या भीषण दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 5 महिलांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. तसेच या अपघातात अन्य 12 जण जखमी झाले असून त्यांच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. कर्नाटक राज्य शिक्षण खात्याच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 10वी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यशस्वी विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला. मात्र परीक्षेत अपयश आलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य शासनाने पुन्हा नवी संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार 7 जून पासून नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेस प्रारंभ होणार आहे. त्यानुसार अर्ज करून परीक्षेस बसण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज बेळगाव शहर व परिसरात पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली. गल्लोगल्लीत शिवरायांचा जन्म सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला. अनेक ठिकाणी शाहिरी पोवाड्याचे कार्यक्रम, महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक व पूजा अर्चा करण्यात आली. शिवजयंती सोहळ्यानिमित्त महिला व धारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. काही गावांमध्ये शाहिरी पोवाड्याचे कार्यक्रम, महाप्रसाद व इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी गुरुवारी अवघा शहर व तालुका दुमदुमला होता. तालुक्याच्या बहुतांशी गावांमध्ये गावच्या वेशीवर, गावच्या मध्यभागी व चौकात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्यात आलेली आहे. या ठिकाणी शिवजयंती निमित्त भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. तसेच रंगीत रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गुरुवारी पहाटेपासूनच शिवजयंती सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. धारकरी व कार्यकर्ते ध्येयमंत्र व प्रेरणा मंत्र म्हणताना दिसत होते. काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. निवडणुकीमुळे मागील 4 दिवसांपासून विस्कळीत झालेली बस सेवा अखेर गुरुवारपासून सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. निवडणुकीसाठी 166 बसेस विविध मार्गांवर धावल्या होत्या. त्यामुळे सार्वजनिक बस सेवेवर ताण वाढला होता. परिणामी प्रवाशांची गैरसोय निर्माण झाली होती. अखेर निवडणुकीतील बसेस गुरुवारपासून पूर्ववत झाल्या आहेत. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्याचा 10वी परीक्षेचा निकाल 64.93% लागला आहे. सतत गेल्या 3 वर्षांपासून बेळगाव शैक्षणिक जिल्हा
शिक्षण क्षेत्रात पिछाडीवर गेला आहे. गतवर्षी 26व्या क्रमांकावर होता, तर यंदा 29व्या क्रमांकावर घसरण झाली आहे. मागील वर्षी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या व यावर्षी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण प्रमाणानुसार 64.93% निकाल लागतो, तर शैक्षणिक वर्षात परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण प्रमाणानुसार 66.49% शैक्षणिक जिल्ह्याचा निकाल लागला आहे, असे शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार बनावट सीडीच्या माध्यमातून राजकारण्यांना ब्लॅकमेलिंग करत आहेत. निजद नेते रेवण्णा यांच्यावर खोटे आरोप करून त्यांना राजकीय द्वेषातून प्रकरणात अडकवण्यात आले आहे. यामागे डी.के. शिवकुमार यांचे षडयंत्र असून त्यांना काँग्रेसमधून पदच्युत करण्यात यावे, तर राज्यातील सीडी सरकार बरखास्त करण्यात यावे अशी मागणी करत निजद नेते शंकर माडलगी यांच्या नेतृत्वाखाली चन्नम्मा चौकात आंदोलन करून रास्ता रोको करण्यात आला. शिरस्तेदार S.M. परगी यांना निवेदन देण्यात आले. बेळगाव शहरामध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असताना कोनवाळ गल्ली येथे ड्रेनेजचे पाणी काही विहिरींना मिश्रित होत असल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. याबाबत महानगरपालिकेकडे तक्रार केली असता केवळ ड्रेनेज साफ केल्याचे दाखवण्याचा प्रकार केला जात आहे, असा आरोप येथील जनता करत आहे. या गंभीर प्रकाराकडे महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. रेडिओ कॉम्प्लेक्सच्या मागील बाजूस असलेल्या कोनवाळ गल्लीतील 3 ते 4 विहिरींना ड्रेनेजचे पाणी मिश्रित होत आहे. त्यामुळे या परिसरात पाण्याची समस्या गंभीर बनू लागली आहे. एकतर वेळेत पाणी सोडले जात नाही आणि घरांच्या पाठीमागे असलेल्या विहिरींना ड्रेनेजचे पाणी जात असल्याने ते पाणी वापरणे अशक्य झाल्याचे मनोहर लोकुळकर यांनी सांगितले. पांढरी, पिवळी, लाल अशा विविध रंगांची फुले वसंत ऋतू बहरल्याची साक्ष देत आहेत. बेळगाव शहरातील अनेक रस्त्याच्या शेजारील अन उद्यानात हे आकर्षक दृश्ये सध्या पाहायला मिळत आहेत. गुढीपाडवा हा सण मार्च महिन्यातील 3ऱ्या किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात येतो. तेव्हापासून मे अखेरपर्यंत वसंत ऋतू मानला जातो. याच कालावधीत निसर्गात जी झाडे फुलतात ती प्रसन्न वसंताची वर्दी देतात. पिवळ्या धमक फुलांच्या पाकळ्यांनी भरलेल्या बहाव्याकडे पाहणे म्हणजे नेत्रसुखच. ग्रामीण भागातील शेतकरी पाऊस लवकर येणार की उशिरा येणार याचा अंदाज अनेक पद्धतीने घेतात. यंदा बहावा हा मोठ्या प्रमाणात बहरला असून यावरून पावसाचा अंदाज काढता येतो. या बहावा फुलल्याने पाऊस समाधानकारक होण्याचे संकेत मिळत आहेत. 10वीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना चिकोडी तालुक्यातील एकसंबा गावामध्ये घडली आहे. सृष्टी कल्लप्पा चव्हाण वय वर्ष 16 असे विद्यार्थिनीचे नाव असून तिच्यावर इस्पितळात उपचार सुरू आहेत. सदलगा पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत ही घटना घडली आहे. भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या ऋतूनुसार सण समारंभ साजरे करण्याची पारंपरिक पद्धतीने जपली जाते. या सणाच्या निमित्ताने होणाऱ्या आर्थिक उलाढालीतून अनेकांना रोजगार मिळतो. भारतीय संस्कृतीमध्ये सण समारंभ साजरे करताना वैज्ञानिक दृष्टिकोन जपला जातो, पण त्याचबरोबर होणाऱ्या आर्थिक उलाढालीतून सामाजिक तोल टिकवण्याचा प्रयत्न देखील केला जातो. म्हणूनच आजही भारतीय संस्कृतीचा अभ्यास करून अनेक देश त्याचे अनुकरण करताना दिसत असतात. शुक्रवारी 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त अशी परंपरा जोपासणाऱ्या अक्षय तृतीया हा सण साजरा होत आहे. या सणाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मुहूर्ताच्या खरेदीसाठी व्यावसायिक सज्ज झाले असून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यावसायिकांनी विविध सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. आथणी तालुक्यातील अनंतपूर येथील 24 वर्षीय युवकाचा विहिरीत मृतदेह आढळून आला. या प्रकरणी त्याच्या वडिलांनी आपल्या मुलाचा खून करून मृतदेह विहिरीत फेकून दिला असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला जात आहे. शिवाप्पा मधु मेत्रे असे मृत युवकाचे नाव आहे. याविषयी आथणी पोलिसात प्रकरण दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. कागवाड तालुक्यातील शेडबाळ येथील कृष्णा शिक्षण अभिवृद्धी समिती संस्थेचे आचार्य श्रमणरत्न सुबलसागर मुनी महाराज माध्यमिक शाळेचा विद्यार्थी सिद्धांत नाईक बागडगे याने 10वी परीक्षेमध्ये 625 पैकी 624 गुण प्राप्त करून चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये प्रथम, राज्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे. चिकोडी DDPI मोहनकुमार हंचट्टी, कारवाड क्षेत्र शिक्षणाधिकारी M.R. मुंजे यांनी शाळेला भेट देऊन
विद्यार्थी आणि पालकांचा गौरव करून सन्मान केला आहे. निप्पाणी अक्कोळ रहदारीचा रस्ता अनेक वर्षे शासनाच्या दुर्लक्षातून खड्ड्यांमध्ये गुरफटला आहे. मात्र ज्यावेळी रस्ता सुसज्जरित्या बांधण्यात आला त्यानंतर वाहनांचा वेग वाढला. गतिरोधक नसल्याने अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना देखील वाढत राहिल्या. त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनधारकांच्या मागणीनुसार मार्गावर 2 ठिकाणी गतिरोधक निर्माण करण्यात आले. पण घाई गडबडीत निर्माण करण्यात आलेले गतिरोधक अवैज्ञानिक असून हे गतिरोधक देखील आता अपघाताला कारण ठरत आहेत. त्यामुळे गतिरोधक वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुरक्षित असे निर्माण केले जावेत अशी मागणी वाहनधारकातून होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.